शहरातील प्रसिद्ध वात्सल्य वृद्धाश्रम आहे. 35 वर्षाचा अनय नावाचा व्यक्ती 70 वर्षाच्या आईला तेथे ठेवण्यासाठी आला. रिसेप्शनवर बसलेल्या मुलीशी त्याचा वाद सुरू होता. बघा मॅडम, माझं म्हणणं समजून घ्या. माझ्याकडे इतका वेळ नाही की पुन्हा माझ्या आईला मी इथे आणू शकेल. त्यामुळे कृपया त्यांना आजच इथे प्रवेश द्या. तुम्ही म्हणाल तर मी आत्ताच 1 लाख रुपयांचा चेक लिहून देतो. फक्त माझ्या आईला इथे ठेवा, अनय म्हणाला. रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने शांतपणे उत्तर दिले, सर, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, मी कुठल्याही परिस्थितीत तुमच्या आईला आज प्रवेश देता येणार नाही. या वृद्धाश्रमाच्या संचालिका सध्या बाहेर आहेत आणि उद्या संध्याकाळी परत येतील. त्यामुळे कृपया उद्या या आणि तुमच्या आईला सोबत घेऊन जा. अनय मोठ्या कष्टाने रागावून म्हणाला, मॅडम, मी तुमचं म्हणणं समजतो, पण माझी ही मजबुरी आहे. आम्ही फार लांबून आलो आहोत. 3 दिवसांनी माझी फॉरेनला फ्लाईट आहे. मला अजून तयारी करायची आहे. कृपया माझ्या परिस्थितीचा विचार करा. इतक्यात अनयचा फोन वाजला. त्याच्या बॉसचा फोन होता. हॅलो, जी सर, अनय म्हणाला. पलीकडून आवाज आला, मिस्टर अनय, तुम्ही मला अजूनही डॉक्युमेंट मेल केलेले नाहीत. तुम्ही सांगितलं होतं की आज दुपारपर्यंत पाठवाल. हो सर, मी लगेच पाठवतो, अनय घाईघाईने म्हणाला. त्यावर बॉस म्हणाले, पण मिस्टर अनय, तुम्ही तुमच्या कामात इतके निष्काळजी कसे होऊ शकता? नाही सर, खरं तर मी अडचणीत होतो. मी आत्ताच तुम्हाला. अनय काहीतरी सांगणार इतक्यात फोन कट झाला. चिंतेने ग्रस्त झालेला अनय खुर्चीवर बसला. त्याला असत्रस्त पाहून सावित्रीजी देखील अस्वस्थ झाल्या. अनयने पुन्हा रिसेप्शनवर बसलेल्या मुलीकडे पाहत म्हटलं, मॅडम, तुम्ही पाहत आहात का मी किती अडचणीत आहे? एकीकडे बायको, मुलं आणि घरच्या समस्या, तर दुसरीकडे परदेशातल्या नोकरीचे भविष्य. मॅडम, कृपया काहीतरी करा. वृद्धाश्रमांच्या मॅनेजरला फोन लावा, मी त्यांच्याशी बोलतो. जी नाही, सध्या ते शक्य नाही. मॅडमचा फोन आउट ऑफ रेंज आहे. असं सांगत त्या मुलीने आवाज दिला, रमेश, इकडे ये. तेव्हा 20-22 वर्षाचा रमेश तिच्या समोर आला. जी, सांगा मॅडम, तो म्हणाला. रमेश, या दोघांसाठी चहा पाणी आण. रात्रीसाठी इथे झोपण्याचीही व्यवस्था कर. तो म्हणाला, ठीक आहे मॅडम, आत्ताच करतो, असं म्हणून रमेश आत गेला. हे ऐकून अनय थोडा आश्चर्यचकित झाला. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मिस्टर अनय, जर तुम्ही परत येऊ शकत नसाल तर तुम्ही दोघं आज रात्रीसाठी इथेच थांबा. पण मॅडम, मला अडचण येईल. अहो, मी सांगितलं ना की तुम्ही रात्री इथे राहू शकता. तुम्ही रूम नंबर 2 मध्ये जा. काही लागलं तर सांगा. मॅडमच्या सांगण्यावरून अनय मनात खट्टू होत आपल्या आईला घेऊन खोलीत गेला. रमेशने जमिनीवर गादी अंथरून त्यांची रात्री थांबण्याची व्यवस्था केली होती. साहेब, मी थोड्या वेळात चहा नाश्ता घेऊन येतो. तोपर्यंत हातपाय धुवून घ्या. इथे जवळ बाथरूम आहे, असे सांगून रमेश स्वयंपाकघरात गेला. अनय लॅपटॉप घेऊन बसला आणि ऑफिसचं काम करायला लागला. सावित्रीजी त्याच्याबरोबर आणलेल्या पिशवीतून रोटी काढत म्हणाल्या, बेटा, मी सकाळी उठून पराठे बनवले होते. तुला खूप आवडतात ना? बरोबर लोणचे पण आणले. आपल्या आईच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि तो आपल्या कामात व्यस्त राहिला. तेव्हा सावित्रीजी म्हणाल्या, ठीक आहे बेटा, मीच तुला माझ्या हातांनी पराठे खाऊ घालते. पुन्हा कधी तुला हे सुख मिळेल की नाही कोण जाणे. असं म्हणताना त्यांचा स्वर ओलसर झाला. त्यांनी एक पराठ्याचा तुकडा तोडून अनयला खाऊ घालायला हात पुढे केला. तेव्हा अनय गोंधळून आणि रागावत म्हणाला, काय आहे? तुला दुसरं काही काम नाही का? मला खूप सगळं काम संपवायचं आहे. तू खा हे पराठे. मला आता भूक नाही आहे.
अनईच्या या उत्तराने सावित्रीजी थोडी घाबरली आणि गप्प बसून पराठे पुन्हा पिशवीत ठेवल्या. मग त्या म्हणाल्या, ठीक आहे बेटा, तुला आयुष्यात खूप प्रगती मिळो, खूप मोठा माणूस हो, माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे. थोडा वेळ गप्प बसून सावित्रीजी आपल्या भूतकाळात रमल्या. 20 वर्षाचा असताना सावित्रीजींचं लग्न झालं आणि त्या सासरी आल्या. तेव्हापासून त्यांच्यावर जबाबदाऱ्यांचा मोठा भार टाकला गेला. घरात अनेक सदस्य होते. एक नणंद होती जी तिच्या पतीसह माहेरीच राहायची. सावित्रीजींचे पती सासूचा फार लाडका होता. घरात एक दीर आणि त्यांची पत्नीही होती. पण त्यांची दीराची पत्नी मोठ्या घरातील असल्यामुळे सासूचा तिच्यावर धाक नव्हता. त्यामुळे सासूचं रौद्र रूप फक्त सावित्रीजींवरच चालायचं. सावित्रीजींचा पती एक छोटी मोठी नोकरी करायचा. ते फारसं कमवत नसे. घराचा खर्च सासरे आणि मोठे दीर यांच्या कमाईवरच चालायचं. त्यामुळे सावित्रीजींची सासरी अवस्था एका नोकराणीसारखीच होती. पण एवढं काही पुरेसं नव्हतं. लग्नाला कित्येक वर्ष झाली होती, पण सावित्रीजींच्या पदरात मूल नव्हतं. त्यामुळे त्यांच्या सासरी त्यांना वारंवार तिरस्कार आणि टोमणे सहन करावे लागायचे. अखेर 10 वर्षांनी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांना मूल झालं. पण त्यांच्या मुलाला फक्त 1 महिना झालेला असताना त्यांच्या पतीचा एका अपघातात निधन झालं. सावित्रीजी यातून पूर्णपणे तुटल्या होत्या. त्यानंतर मोठा दीर आणि त्यांची पत्नी वेगळे राहायला लागले. सासरे आणि सासूही काही वेळाने वारले. नणंद आणि त्यांचा नवरा वेगळे घर करून राहू लागले. सावित्रीजी आपल्या मुलासोबत एकट्या राहायला लागल्या. पण त्यांनी धीर सोडला नाही. मुलाच्या संगोपनासाठी त्यांनी लोकांच्या घरात काम करण्यास सुरुवात केली. इतक्या कठीण परिस्थितीतही त्यांनी कधीही आपल्या मुलाला एकटं सोडलं नाही. त्यांनी आपल्या मुलाला शिकवलं, घडवलं आणि इतकं काबिल केलं की त्याला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर अनईची भेट रागिनी नावाच्या मुलीशी झाली. दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. रागिनी मॉडर्न विचारांची मुलगी होती. तिला घरकाम अजिबात आवडत नसे. घरातील सर्व काम सावित्रीजीच करायच्या. रागिनीचा दिवस फिरायला जाणं, मैत्रिणीसोबत शॉपिंग करणं किंवा आई वडिलांच्या घरी जाण्यात जायचा. कधी घरात राहिली तर मैत्रिणींचे अड्डे तिच्या घरीच लागत असे. हे सगळं सावित्रीजींना अजिबात आवडत नव्हतं. पण त्या कुणाकडे बोलूही शकत नव्हत्या. जर सूनबाईला काही सांगायला गेलं तर ती सरळ उत्तर द्यायची. अनय तर पत्नीच्या प्रेमात पडलेलाच होता. त्यामुळे आयुष्य जसे चाललं होतं तसंच चालू राहिलं. आणि रागिनीचं लग्न होऊन आता 10 वर्ष झाली होती. सावित्रीजींना 2 नातू, एक 7 वर्षाचा आणि दुसरा 5 वर्षाचा. रागिनीचे आई वडील अमेरिकेत शिफ्ट झाले होते. आता रागिनीला देखील तिथे जाऊन राहण्याचा हट्ट सुरू झाला. अमेरिकेच्या हायफाय लाईफचं आकर्षण तिला होतंच. योगायोगाने अनईच्या कंपनीने त्याला परदेशात नोकरीची ऑफर दिली. तिथे इथल्या तिप्पट पगार होता. अनईने ते ऑफर स्वीकारलं. त्याची पत्नी रागिनी आणि मुलं आनंदाने नाचू लागले. अनईला त्याची आई सावित्रीबाई यांना अमेरिकेसोबत घेऊन जायचं होतं, पण त्यांचा विजा रिजेक्ट झाला. त्यामुळे अनय खूप अस्वस्थ झाला की आता काय करावं. त्याची पत्नी रागिनी मात्र अमेरिकेला जाण्याच्या आग्रहावर ठाम होती. तिने सुचवलं की सध्या तरी आईला वृद्धाश्रमात पाठवू आणि 1 वर्षानंतर पुन्हा विजासाठी प्रयत्न करू. पण अनयने विचारलं, जर पुढच्या वर्षी विजा लागला नाही तर काय? यावर रागिनी म्हणाली, अरे त्यात काय झालं. खरं तर माझं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी वृद्धाश्रमच योग्य आहे. त्या परदेशात जाऊन काय करतील. तुला ही आईची काळजी करत बसण्याऐवजी आपल्या आयुष्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता भावनिक होण्याची वेळ नाही, प्रॅक्टिकल विचार करण्याची वेळ आहे.
इतकी चांगली संधी गमावू नकोस. अनयला तिची गोष्ट योग्य वाटली आणि तो सावित्रीबाईंना वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी तयार झाला. चहा बिस्किट आणलं आहे आई. रमेशच्या आवाजाने सावित्रीताईंची तंद्री भंग पावली आणि त्या वर्तमानात आल्या. त्यांनी चहा उचलून पिण्यास सुरुवात केली आणि अनयला म्हणाल्या, अरे बेटा, किमान चहा तरी घे. अनय वैतागून म्हणाला, काय आई, मी आधीच एवढ्या त्रासात आहे आणि तुला खाण्यापिण्याची काळजी आहे. आज काम पूर्ण केलं नाही तरी बॉसची झाडाझडती ऐकावी लागेल आणि इथे तर इंटरनेटची रेंज देखील नीट मिळत नाही. काय हे? वृद्धाश्रमाचे नियम एकतरी वृद्ध लोकांसाठी आहे, तरी त्यांना ही साधी गोष्ट समजत नाही. एकतर या आश्रमाची मॅनेजर कुठेतरी फिरायला गेली आहेत आणि इथली मॅडम तर आमची तक्रार ऐकायलाही तयार नाहीत. अनय रागाने बोलत असतानाच दरवाजाजवळ उभ्या असलेल्या त्या मॅडमने सगळं ऐकलं. अचानक त्यांना समोर पाहून अनय गोंधळला आणि म्हणाला, अरे मी फक्त राहू द्या मिस्टर. आणि मी समजते की अशा परिस्थितीत कुणालाही चिडचिड होईल. माझ्यासोबत या, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे, मॅडम म्हणाल्या आणि बाहेर निघून गेल्या. अनयला वाटलं की कदाचित मॅडम जास्त पैशाची मागणी करतील. बाहेर गेल्यावर त्यांनी तडक विचारलं, मॅडम, जर तुम्हाला हवं असेल तर मी 1 लाखाऐवजी 5 लाखांचा चेक देतो. नाही मिस्टर, नाही, पैशांची गोष्टच नाही आहे. मला आश्चर्य फक्त या गोष्टीचंच वाटतं की तुम्ही तुमच्या आईने तुमच्यासाठी लहानपणी किती कामं बाजूला ठेवली असतील, किती रात्र जागून काढल्या असतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत इथे 1 रात्रही राहू शकत नाही. हे ऐकून अनय लाजून खाली मान घालतो. मॅडम म्हणाल्या, ठीक आहे, तुमचंही काम सोपं करून देते मी. तुमच्या आईला मी आता लगेच प्रवेश मिळवून देते. पण काय मॅडम? अनयनी विचारलं. पण मिस्टर अनय, तुम्हाला माझे एक छोटंसं काम करावं लागेल. अनयने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले. वृद्धाश्रमात किशोरजी नावाचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. तुम्हाला फक्त त्यांचा नातू बनण्याचं नाटक करावं लागेल, मॅडम म्हणाल्या. हे ऐकून थोडा चकित झाला. मग मॅडम म्हणाल्या, सुमारे 8-9 वर्षापूर्वी त्यांचा मुलगा त्यांना येथे ठेवून ऑस्ट्रेलियाला गेला आपल्या पत्नी आणि मुलांसोबत. तेव्हापासून आजपर्यंत ते आपल्या नातवाला भेटण्यासाठी तडफडत आहेत. त्यांना अजूनही आशा आहे की तो कधी ना कधी त्यांना भेटायला येईल. पण मिस्टर अनय, आज त्यांची प्रकृती खूप खराब आहे. मला वाटतं की आता त्यांच्याकडे फारसा वेळ शिल्लक नाही. जर शक्य असेल तर हे छोटंसं नाटक करा. त्यांच्या डोळ्यांना एक नजरभर नातवाला पाहिल्याचं समाधान मिळेल. फक्त 1 दिवसाची गोष्ट आहे, अनय म्हणाला. पण मॅडम, मला त्यांच्या नातवाबद्दल काहीही माहिती नाही. त्यांच्या नातवाचं नाव प्रतीक आहे. बाकी तुम्हाला काही बोलायचे नाही, फक्त त्यांच्यासमोर थोडा वेळ उभे राहायचे आहे. मॅडम अनयला किशोरजींच्या खोलीत घेऊन गेल्या. किशोरजींच्या बिछाण्याजवळ आश्रमातील त्यांचा एक वृद्ध मित्र बसला होता. किशोर, डॉक्टर म्हणाले आहेत की वेळच्या वेळी औषधं घेतली तर तब्येत सुधारेल, असं त्यांनी म्हटल्यावर त्यावर थरथरत्या आवाजात किशोरजी म्हणाले, किती वेळा देवाकडे प्रार्थना केली की मला उचलून घेऊन चल, पण मृत्यू आहे की बोलावलं तरीही येत नाही. कशाला देवाच्या कानावर काही जात नाही. त्यांच्या अंतर्मनातील वेदना शब्दातून बाहेर पडत होती. ठीक आहे किशोर, मी थोड्या वेळाने परत येतो, असं म्हणत त्यांचे मित्र तिथून निघून गेले. दरवाजाजवळ उभा असलेला अनय हे सर्व ऐकत होता. एवढ्यात मॅडम त्याला घेऊन आत आल्या. अनयने पाहिलं की पलंगावर एक अत्यंत अशक्त, हाडांचा सापळा झालेला व्यक्तिमत्व पडलं होतं. गालामध्ये गाल गेले होते आणि त्यांचे निष्पाप डोळे जणू त्यांचे वेदनेची कहाणी सांगत होते. मात्र त्यांच्या सावकाश येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांनी त्यांना जिवंत असल्याचं दाखवलं.
किशोरजींच्या जवळ जात मॅडम म्हणाल्या, बाबा पहा कोण आले तुम्हाला भेटायला. किशोरजींनी हळूहळू डोळे उघडले आणि म्हणाले, कोण आहे बाळा. मॅडम म्हणाल्या, पहा बाबा तुमचा नातू प्रतीक आला आहे. माझा प्रतीक आला असं म्हणत किशोरजींच्या डोळ्यात चमक आली. हो बाबा, तुमचा नातू ऑस्ट्रेलियातून खास तुम्हाला भेटायला आला आहे. मॅडम म्हणाल्या, माझा प्रतीक मला भेटायला आला असं म्हणत किशोरजींना जणू नवी उभारी आली. मॅडमने त्यांना आधार देऊन बसवलं आणि म्हणाल्या, बाबा तुमच्या नातवाची उद्या फ्लाईट आहे, त्यामुळे आज त्यांच्याशी मन भरून बोलून घ्या. मॅडम बाहेर गेल्या. अनय जवळच्याच खुर्चीवर बसायला गेला. पण किशोरजी म्हणाले, नको बेटा, इथे माझ्याजवळ येऊन बस. अनयला थोडं अस्वस्थ वाटलं, पण मॅडमच्या सांगण्याची आठवण करून तो शांतपणे त्यांच्या बिछाण्याजवळ बसला. मला खात्री होती प्रतीक बेटा की एक दिवस तू नक्की येशील. देवाने माझं शरीर अजूनही तुझी वाट पाहण्यासाठी ठेवलं होतं. पण बेटा तू उद्या परत जाणार आहेस. कित्येक वर्ष तुझी वाट पाहिली आणि भेटायला काही क्षण मिळणार आहेत. किशोरजी म्हणाले. बोलता बोलता ते थोडे थांबले, पण नातवाला भेटण्याच्या आनंदात त्यांनी सगळा थकवा विसरला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली. बेटा तुझ्या पप्पाचं काय, त्याला माझी आठवण येत नाही का? किती वर्ष झाली त्याला पाहिलं नाही असं म्हणत त्यांनी विचारलं. हे ऐकून अनय काही बोलू शकला नाही. तुझी आई तरी बरी आहे का? किशोरजी विचारू लागले. हो हो आजोबा, सगळे बरे आहेत. अनय म्हणाला. बेटा माहिती आहे का, इथे वृद्धाश्रमात अनेकदा लोक मिठाई वाटतात. काल एका मुलाच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना जिलेबी वाटायला गेल्या. त्याचवेळी मला तुझ्या लहानपणीची आठवण झाली असं म्हणत त्यांनी एका छोट्या वाटीतून एक जिलेबी काढली आणि अनयला दिली. बेटा ही जिलेबी मी तुझ्यासाठी ठेवली होती, किशोरजी म्हणाले. अनयने जिलेबी उचलली. किशोरजींच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले आणि ते म्हणाले, तुला आठवतं का, लहानपणी तू माझ्या आजूबाजूलाच असायचास. तुला जिलेबी खूप आवडायची, पण तुझी आई तुला जास्त खायला देत नव्हती. म्हणून आपण दोघं पार्कच्या नावाने बाजारात जायचो आणि हलवाईच्या दुकानातून जिलेबी खायचो. त्यावेळी तू माझा हात धरायचास आणि तो कधीही सोडायचाच नाहीस. पण मग एकदा हात सोडला तो पुन्हा धरलाच नाहीस. आपल्या थरथरत्या हाताकडे पाहत किशोरजी म्हणाले. नाही आजोबा, असं नाही. अनय म्हणाला. खरं तर जीवनात खूप अडचणी आहेत, पण बघा मी तुम्हाला भेटायला आलो आहे ना. कामालाही वेळ द्यावा लागतो आजोबा. आता कामाकडे लक्ष दिलं तर नात्यावर दुर्लक्ष होतं आणि नात्याकडे लक्ष दिलं तर काम राहून जातं. हो बेटा, चूक आपलीच आहे. आपण कामाचा बोजा आणि नातं जपतो आणि नात्याचा बोजा, किशोरजी म्हणाले. हे ऐकून अनय नजर खाली घालून शांत बसला. मग किशोरजी म्हणाले, पण बेटा मला आनंद आहे की कमीत कमी तू माझ्याशी भेटायला तरी आलास. एक सांग, तुझं लग्न झालं का? किशोरजींच्या या प्रश्नावर अनय विचारात पडला. त्याच्या मनात विचार आला की जर हो म्हणालो तर आजोबा सुनेबद्दल विचारू लागतील. काय झालं बेटा, कोणत्या विचारात पडलास? तुझं लग्न झालं आहे का? किशोरजींनी विचारलं. अनय म्हणाला, अरे नाही आजोबा, माझं अजून लग्न झालेलं नाही. अच्छा, मग तुला एखादी मुलगी आवडते का? किशोरजींनी विचारलं. अरे नाही आजोबा, तुम्हीही काय प्रश्न विचारताय? अनयने उत्तर दिले. प्रतीक बेटा, आता माझ्यापासून तू काय लपवतोयस? मी तुझ्या बापाचाही बाप आहे. असे म्हणतच किशोरजींचा आवाज पुन्हा कापायला लागला आणि डोळ्यातून अश्रू ठपकायला लागले. काही वेळ शांत राहिल्यावर ते म्हणाले, अजूनही तुझ्या पित्याचा गंध माझ्या मनातून गेलेला नाही.
पण तो मला सोडून गेला. पण बेटा, तू मला एक वचन देशील का? हो आजोबा, सांगा ना. बेटा, तुझा बाप मला एकटा सोडून गेला, पण तू कधीही तुझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात एकटं सोडू नकोस. वृद्धावस्थेत जेव्हा एखादा माणूस एकटा राहतो तेव्हा त्यांचं आयुष्य शिक्षा होऊन जातं. ही फक्त माझ्या एकट्याची व्यथा नाही. इथे वृद्धाश्रमात कितीतरी वडीलधारी मंडळी आहेत, ज्यांची मुलं, मुली, सुना, नातवंड आहेत, पण तरीही त्यांचं कोणीच नाही. जीवनाच्या या टप्प्यावर सगळे नातेसंबंध फूल वाटायला लागतात. इथं राहणाऱ्या प्रत्येक वृद्धाच्या मनात कुटुंबांच्या आठवणी दिवसरात्र काट्यासारख्या टोचत राहतात. अनय आणि किशोरजी यांच्यात बोलणं सुरू असतानाच अनयचा फोन वाजला. त्यानं पाहिलं तर रागिणीचा कॉल होता. मग अनय म्हणाला, बरं आजोबा, आता तुम्ही झोपा. सकाळी एअरपोर्टला जाण्यापूर्वी मी तुम्हाला भेटायला येईन. हो हो बेटा, तूही थकला असशील. जा आणि झोपून घे. देव करो तुला जगातील सर्व सुख मिळो. काहीतरी अनर्थ घडल्याच्या भीतीने त्याने मागे वळून पाहिले तर किशोरजी त्याच्या पलंगावरून निधडक पडले होते. अनय त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना हलवलं, पण त्यांचा प्राण निघून गेला होता. त्या वृद्ध व्यक्तीशी कोणतेही रक्ताचे नातेसंबंध नसतानाही त्यांचे अशा अवस्थेला पाहून अनयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी त्वरित मॅडमला आवाज दिला आणि किशोरजींबाबत सांगितले. काही वेळ अनय शांतपणे उदास होऊन बाहेर बसून राहिला. तेवढ्यात पुन्हा अनयचा फोन वाजला. त्याने फोन उचलला तर त्याच्या पत्नीचा आवाज आला, अरे, इतका वेळ कुठे आहेस तू? आईला वृद्धाश्रमात सोडायला गेला होतास ना, मग अजून परत का आला नाहीस? ते काय नाही आहे? नाराजीने अनय म्हणाला, इथे वृद्धाश्रमाच्या संचालिका उपस्थित नव्हत्या, त्यामुळे आईचं ॲडमिशन होऊ शकलं नाही. म्हणून मी त्याच्या बोलणारा मध्येच तोडत रागिनी म्हणाली, अरे कमाल करतोस. आज ॲडमिशन नाही झालं तर उद्या झालं असतं. त्यासाठी तुला तिथे थांबायची काय गरज होती? तुला आईला तिथं सोडून परत यायला हवं होतं. 3 दिवसांनी आपली फ्लाईट आहे आणि तू तिथे जाऊन आईसोबत बसला आहेस. रागिनी, ती माझी आई आहे. मी तिला तशीच कशी सोडून येऊ? मी उद्या सकाळी लवकर निघून येईल, असे म्हणत अनयने फोन ठेवला. तो आपल्या आईच्या खोलीत गेला तेव्हा सावित्रीजी उदास बसल्या होत्या. त्यांनी विचारलं, काय झालं अनय बेटा? काही त्रास आहे का? इतका वेळ का लागला? काही नाही आई, बस थोडा कंटाळा आला होता म्हणून बाहेर थोडं फिरून आलो. अनय म्हणाला, आई, मॅडमने आपल्याला हॉलमध्ये बोलावलं आहे. हॉलमध्ये कशासाठी बेटा? सावित्रीजींनी विचारलं. जेवणासाठी आई. या आश्रमचा एक नियम आहे की इथे सगळे लोक एकत्र बसून जेवतात. हा बेटा, तू तर सकाळपासून काहीही खाल्लंच नाहीस. भूक लागली असेल तर चल जेवून येऊ, सावित्रीजी म्हणाल्या. आईसोबत हॉलमध्ये गेला. तिथे एका मोठ्या डायनिंग टेबलवर जेवण वाढलेलं होतं. एकामागून एक सगळे वृद्ध तिथे येऊन बसत होते. काही वृद्ध स्वतः चालू शकत होते तर काही वृद्ध पूर्णतः हालचाल करण्यास असमर्थ होते. वृद्धाश्रमातील कर्मचारी सेवाभावाने त्यांना जेवण वाढत होते आणि खायलाही घालत होते. अनय हे सगळं मोठ्या काळजीपूर्वक पाहत होता. त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की ते इथे सुखी नाहीत. जरी खाण्यापिण्याच्या सोयी उत्तम असल्या तरी आपल्या मुलापासून दूर राहण्याचं दुःख त्यांच्या डोळ्यातून सहज दिसत होते. अनयने फारच थोडं जेवलं आणि परत खोलीत जाऊन बसला. थोड्या वेळाने सावित्रीजी खोलीत आल्या आणि आपल्या मुलाजवळ बसत म्हणाल्या, काय झालं बेटा? तुला जेवण आवडलं नाही का? मला जेवायचं नव्हतं आई, उदास स्वरात तो म्हणाला. मग तो म्हणाला, आई, तुझ्याकडे जे आलू पराठे आहेत ना, ते मला खायचे आहेत. सावित्रीजी हसत आपल्या बॅगेतून आलू पराठे काढले आणि मुलाला देत म्हणाल्या,
माहिती आहे बेटा, जेव्हा तू लहान होतास ना तेव्हा रोज मला आलू पराठे बनवायला सांगायचास आणि मी जेव्हा बनवायचे तेव्हा म्हणायचास, आई मला तुझ्या हातानेच खाऊ घाल. तुझ्या हाताने खाल्लं की जेवणाचा स्वाद दुपटीने वाढतो. तर आजही खाऊ घाल ना. अनय म्हणाला. सावित्रीजी हसत त्याला आपल्या हाताने खाऊ घालू लागल्या. भावनांनी ओतप्रेत होत अनय म्हणाला, आई तुला आठवतं का जेव्हा मी लहान होतो आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण मावशीच्या घरी गेलो होतो तेव्हा मी तिथल्या गल्लीतील मुलांबरोबर लपाछपी खेळायला लागलो होतो. कोणी कुठे लपलं, मीही जवळच्या गल्लीमध्ये जाऊन लपलो. थोड्या वेळात बाकी सगळी मुलं तर पळून गेली, पण मी गल्ल्यामध्येच फिरत राहिलो. मावशीचं घर कुठे आहे ते मला कळालंच नाही. ही घटना आठवून सावित्रीजी म्हणाल्या, हो बेटा, तुला मी कुठे कुठे शोधलं नव्हतं. दुपारपासून संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची रात्र झाली, पण तू कुठे सापडला नाहीस. ज्याला 2 क्षण माझ्या नजरेपासून दूर होऊ द्यायचं नव्हतं तो मुलगा कित्येक तास गायब होता. मी वेड्यासारखी तुझा शोध घेत होती, गल्ली गल्लीत भटकत होती. शेवटी अंधारात तू समोरून येताना दिसलास तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. हो आई, मला आठवतंय. मला पाहताच तू धावत माझ्याजवळ आलीस आणि मला छातीशी घट्ट कवटाळून घेतलंस. किती रडली होतीस तू त्यावेळी. असं बोलता बोलता सावित्रीजी आणि अनयच्या डोळ्यातही पाणी आलं. खूप वर्ष उलटली होती. आई आणि मुलानं अशा प्रकारे एकत्र बसून बोललेलंच नव्हतं. अनयच्या लग्नानंतर तो फक्त आपले पत्नी, मुलं आणि नोकरीमध्येच व्यस्त राहिला. आईच्या जवळ बसण्याचा ना त्याच्याकडे वेळ होता ना त्याला कधी त्याची गरज वाटली होती. बोलता बोलता अनय आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपून गेला. खोलीच्या बाहेर उभ्या मॅडम खूप वेळापासून हे सगळं दृश्य शांतपणे पाहत होत्या. सावित्रीजी खूप वेळ अनयचे डोके कुरवाळत राहिल्या आणि शेवटी तिथेच बसून झोपून गेल्या. सकाळी अनयचे डोळे उघडले तेव्हा 8 वाजले होते. घड्याळ पाहून तो चकित झाला. त्याने सावित्रीजींना उठवलं. म्हटलं, आई मला खूप उशीर झाला आहे, ऑफिसलाही जायचं आहे. तो घाईघाईने आपलं सगळं सामान बॅगेत भरू लागला. रिसेप्शनवर सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्यावर तो जाण्यासाठी तयार झाला. तेव्हा सावित्रीजी म्हणाल्या, बेटा स्वतःची काळजी घे, वाटेत थांबून काहीतरी खा, नाहीतर मला तुझी काळजी वाटत राहील. ठीक आहे आई, आता मी निघतो. असं म्हणत अनय तिथून भराभरा निघून गेला. तिथून थेट तो आपल्या ऑफिसला गेला. पण दिवसभर त्याच्या मनात उलथापालथ सुरूच होती. त्याला असं वाटत होतं जणू काही तो खूप काहीतरी मागे सोडून चालला आहे. नको असतानाही वृद्धाश्रमातील वृद्धांचे लाचार, असहाय्य आणि निराश चेहरे पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर येत होते. रात्री अनय जेव्हा घरी पोहोचला तेव्हा तो गप्प होता. रागिनी म्हणाली, आईला वृद्धाश्रमात सोडून आलास? यावर अनयने होकारार्थी मान हलवली. रागिनी म्हणाली, तसं पाहिलं तर बरं झालं. शेवटी आपण त्यांचं ओझं किती दिवस उचलणार. बर, तू हातपाय धुवून घे, जेवण तयार आहे. पत्नीच्या या बोलण्याने अनय चकित झाला. त्याचं मन आधीच विचारांच्या गुंत्यात अडकलेलं होतं, पण आता त्याच्या मनात स्पष्ट होतं की त्याला पुढे काय करायचं आहे. काय झालं, अजूनही फ्रेश झाला नाही? जेवण गार होईल, रागिनीने विचारलं. यावर अनय म्हणाला, मला भूक नाही, आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. रात्र झाली. सगळे झोपले, पण अनयच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती. ती रात्र त्याने खूपच कष्टाने काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनय कुणालाही काहीही न सांगता आपली गाडी घेऊन घरातून निघाला. 2 तासाच्या आत तो त्याच वृद्धाश्रमासमोर उभा होता, जिथे त्याने कालच आपल्या आईला सोडलेलं होतं. आत जाताच त्याला समोरच मॅडम दिसल्या, ज्या शांतपणे त्याच्याकडे पाहत होत्या. काही वृद्ध मंडळी अंगणात फिरत होती. आत जाऊन अनय इकडे तिकडे पाहू लागला. माझी आई कुठे आहे? कृपया त्यांना बोलवा, अनय म्हणाला. मॅडम म्हणाल्या, हे पहा मिस्टर अनय, सध्या तुमची सावित्रीजींशी भेट होऊ शकत नाही. का मॅडम, असं काय झालं? बरं आई, अजून झोपलेले असतील, काही हरकत नाही, मी इथेच थांबतो. जागे होतील तेव्हा त्यांना भेटेल.
तेव्हा मॅडम म्हणाल्या, नाही मिस्टर अनय, त्या झोपलेल्या नाहीत. त्या वृद्धाश्रमातील इतर महिलांसोबत जवळच्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या आहेत. त्यांनी तुमच्यासाठी निर्जल उपवास धरलाय. स्वतःच्या आरोग्याची आणि वयाची काळजी न करता त्यांनी इतकं कठीण व्रत घेतलंय. सध्या त्या पूजेत व्यस्त आहेत. तुमचं दीर्घायुष्य आणि प्रगती यासाठी त्या देवाकडे प्रार्थना करत आहेत. हे ऐकताच अनयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात त्याला समोरून सावित्रीजी पूजेची थाळी घेऊन येताना दिसल्या. त्यांना पाहताच अनय आई आई म्हणत त्यांच्या दिशेने धावला. अश्रूंनी भिजलेला त्याचा चेहरा पाहून सावित्रीजींना ती घटना आठवली, जेव्हा तो 6 वर्षांचा अनय रस्ता चुकला होता आणि आईला पाहून आई आई म्हणत तिच्याकडे धावत गेला होता. आई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ कर. तू माझ्यासाठी किती काही केलं. तुझ्या प्रेमाने आणि आशीर्वादानेच मी जीवनात यशस्वी होऊ शकलो. लहानपणी ज्यांनी मला 2 क्षणही एकटं सोडलं नाही, त्या आईला मी वृद्धाश्रमात सोडून आलो. अशी अवलाद जन्माला घालण्यापेक्षा तुम्ही निर्वंश राहिला असता तर बरं झालं असतं. आईच्या पायावर पडून अनय जितकं बोलत होता त्याहूनही अधिक रडत होता. सावित्रीजींनी अनयचे अश्रू पुसत त्याला उभं केलं. तेव्हा अनय म्हणाला, आता घरी जाऊ. तेव्हा आज मॅडम म्हणाल्या, पण मिस्टर अनय, तुम्ही अशा पद्धतीने आईला घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला वृद्धाश्रमातून त्यांना घेऊन जाण्यासाठी मॅनेजर ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. अनय म्हणाला, ठीक आहे मॅडम, तुम्ही मला मॅनेजरशी भेटवून द्या. मॅडम त्याला मॅनेजर ऑफिसमध्ये घेऊन गेल्या. ड्रॉवरमधून एक पेपर काढून अनयला सहीसाठी दिला आणि समोरील खुर्चीवर त्या बसल्या. हे पाहून अनय चकित झाला. अनय म्हणाला, येथील मॅनेजर अजून आली नाहीत का? मॅडम हसून म्हणाल्या, मिस्टर अनय, या वृद्धाश्रमांची मॅनेजर मीच आहे. अनयही म्हणाला, पण मॅडम 2 दिवसापूर्वी तर तुम्ही सांगितलं होतं की मॅनेजर सुट्टीवर गेले आहेत. मॅडम हसत म्हणाल्या, ते सगळं खोटं होतं आणि ते खोटं मी मुद्दामच बोललेलं होतं, कारण मला हवं होतं की तुम्ही इथे 1 रात्र थांबावं आणि बघावं की वयाच्या या टप्प्यावर कुटुंबापासून वेगळे होण्याचे दुःख काय असतं. इथे येणाऱ्या सगळ्या लोकांना मी एक संधी देते आणि जी लोक ती संधी ओळखतात ते खूप नशीबवान असतात. नातेसंबंधाची स्वतःची एक महत्त्वाची जागा असते. मिस्टर अनय, आई वडील आपल्या मुलांसाठी त्यांच्या जन्माआधीच त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैसे साठवायला लागतात, पण त्या बदल्यात ते कधीच अपेक्षाही करत नाहीत की त्यांच्या मुलांनी त्यांच्या वृद्धापकाळासाठी काही साठवणूक करावी. त्यांना पैशाची गरज नसते. त्यांना गरज असते त्यांच्या मुलांच्या थोड्या प्रेमाची, त्यांच्या सोबतीची, आणि जेव्हा त्यांना हे मिळतं तेव्हा त्यांचा हा कालावधी आनंदाने जातो. हे ऐकल्यावर अनयच्या डोळ्यात अश्रू ठेवून तो म्हणाला, तुमचं खूप खूप आभार मॅडम. तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत. तुमचे मनापासून धन्यवाद. आईला घेऊन अनय वृद्धाश्रमाच्या गेटबाहेर निघाला. सगळे वृद्ध त्याच्याकडे टकटकीने पाहत होते. काही वृद्ध तर त्यांना बाहेरपर्यंत सोडायलाही आले होते. ते सगळे मनात विचार करत होते की काय त्यांच्या जीवनातही असा एखादा दिवस येईल जेव्हा त्यांचं कुणीतरी स्वतःच्या पश्चातापाने आणि आत्मग्लानीने भरून इथे येईल आणि त्यांना परत घेऊन जाईल. जसे सावित्रीजी आपल्या मुलासोबत गाडीत बसल्या तेव्हा अनयचा फोनवर कॉल आला. अरे, सकाळी सकाळी मला न सांगता कुठे निघून गेलास? किती वेळा फोन केला पण तू फोन उचलत नव्हतास, त्याची पत्नी म्हणाली. अनय म्हणाला, मी वृद्धाश्रमातून आईला परत घेऊन घरी येत आहे. हे काय बोलत आहेस? तुम्ही आईला परत आणणार आहात? त्यांना कुठे ठेवणार? आपल्याला तर परदेशात जायचं आहे ना. आणि मी सांगते, परदेशात जाण्याचा प्रोग्रॅम मी कधीच रद्द करणार नाही. जिथे तिला आणलं होतं तिथे सोडून या, रागिनी म्हणाली. अनय म्हणाला, अजिबात नाही. मी माझ्या आईला एकटीला अमेरिकेला सोडून जाऊ शकत नाही. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस, पण मी तुझ्यासोबत जाण्यासाठी माझ्या आईला सोडणार नाही. असे म्हणत अनयने फोन कट केला आणि मनाशी ठरवले की
आता जरी कोणत्याही परिस्थिती असली तरी तो त्याच्या आईचा हात कधीही सोडणार नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि अशाच नवनवीन मोटिवेशनल कथांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन नक्की दाबा. थँक्स फॉर वॉचिंग.